नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपला जो विषय आले अद्रक बाजार भावाचे जे अपडेट आहे ते तर आपण देणारच आहे. पण आज थोडंसं काही असं महत्वाचं बोलायचं आहे शेतकरी बंधूंनो, तर व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी बंधूंनो, आपण बघताय ह्या 2-4 दिवसात काय चाललेले नाटक आहे ते आपण सारे जण बघू राहिले. सध्या हे जे नाटक चालू आहे कृत्रिम नाटक चालू आहे, हे घडून आणले जाऊ राहिले. हे असं नैसर्गिक अ, गोष्टी नाही आहेत, ह्या कृत्रिम गोष्टी आहे की काही लोकांकडून त्या नाटकं चालू आहेत. ते कृत्रिम नाटकं चालू आहे की बाजारभाव हे कमी कसे केले जाईल. तर जितके हे मागे रबरासारखी त्याला खेचता येत ना कृत्रिमपणे, नाही नाही रेट कमी झाले, रेट कमी झाले, हे एक दिवसाच्या हातातून सटकल्यानंतर हे इतकं दूर जाईल की यांना सुद्धा कळणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की थोडा संयम ठेवा, वेट करा थोडासा. आग लागणारच आहे आणि 100% लागणार आहे. हे फक्त यांचे नाटकं सुरू राहू द्या. सध्या बाजारभाव हा नाही काही 100-200-300 रुपयानं कमी झालेला आहे. जे रेट 5200 रुपयापर्यंत चालू होती ते 49 वर येऊन शेवटी थांबलेले आहेत. एक 300 रुपयाचा फरक हा पडताना आपल्याला दिसतोय शेतकरी बंधूंनो, की ऍक्च्युअली जे 5200 पर्यंत रेट गेले होते, काही तुरळक सौदे होते की जो पण 55 झाली होती ते तर थांबूनच गेले. जे तुरळक सौदे कुठे ना कुठे चालू होते ते तर पूर्णपणे थांबले. कशामुळे? फक्त या कृत्रिम नाटकामुळे. हे नैसर्गिक नाही गोष्टी या. किंवा लय भरपूर आवक आली किंवा मार्केट याच्यामध्ये बाजारामध्ये भरपूर असं आले अद्रक गेलं किंवा आवक वाढली त्याच्यामुळं रेट कमी झाले, असं काही नाहीये. डिमांड पण आहे. बऱ्याच शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे, बऱ्याच व्यापाऱ्यांशी बोलणं माझं झालेलं आहे. बरेच व्यापारी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की व्यापारी येतोय, ज्याला ज्या भावाने घ्यायचा आहे तो घेतोय, फक्त माझं नाव कुठे सांगू नका. अशा पण गोष्टी बऱ्याचशा ठिकाणी घडून राहिलेल्या आहे. व्यापारी सांगतात की बाबा ठीक आहे, मी तुमचा सौदा हा 49 ना 5000 घेतोय, पण तुम्ही माझं नाव कुठे सांगू नका. म्हणजे व्यापारी बंधू जे यांच्यावर सुद्धा एक दबाव आणण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आतापर्यंत तर आमच्यावर चालू होतं, आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू होता, पण आता व्यापाऱ्यांवर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न हा चालू आहे. तर शेतकरी बंधूंनो, जे आले अद्रकीचे जे बाजार भाव आहे त्यामध्ये असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा लय टेन्शन घेण्याचं काम नाहीये. आपण सुरुवात केली होती 3200 पासून, आपले भाव आज पण 5000 वर येऊन टेकलेले आहे. तर असं नाही की लगेच झाले 5200 वर गेलेले भाव परत 3200 वर गेले, असं काही झालेलं नाहीये. भाव एक 2-3 रुपयाचा फरक पडलेला आहे रेटमध्ये, ते तर मी पण मान्य करतो. कारण ते पण रिटर्न येण्याचं कारण फक्त ही कृत्रिम कृत्रिम आहे सारे. हे काही असं नॅचरली किंवा नैसर्गिक नाहीये. ते कृत्रिमपणे मुद्दाम बाजारभाव हे मागे ओढले जाते. चला, ते होणारच आहे. आता पुढचा विषय असा आहे शेतकरी बंधूंनो, की आपण याच्या अगोदर पण सांगितलं होतं की जवळपास आता फक्त 40% अद्रक आता आपल्या याच्यात राहिलेली. ते पहिल्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे एक 3-4 व्हिडिओ अगोदर बघितलं तर 50% आपण सांगितलं होतं. त्यामध्ये 50% आले अद्रक ही सध्या शेतकऱ्यांकडे आहेत. त्यापैकी फक्त आता 40% राहिलेली. तर शेतकरी बंधूंनो, जास्त काही बोलणार नाही, फक्त काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, तर तुम्ही समजून घ्या. तर तुम्ही एक विचार करा की 40% आले अद्रक ही शेतकऱ्यांकडे आहे, त्यामध्ये 10% खोडवा, 10% बेण्यासाठी राहिली आले अद्रक शेतकऱ्यांकडे राहिली किती? फक्त 20%, जास्तीत जास्त 25% धरा. 20 ते 25% आले अद्रक ही शेतकऱ्यांकडे राहिली. त्यामधले 10% ही खोडव्यासाठी जाणार आहे, 10% ही बियाण्यासाठी जाणार आहे आणि राहिलेली 20-25% ही फक्त बाजारभावामध्ये जाणार आहे, बाजारात जाणार आहे. तर एक एक आपण जर एक विचार केला शेतकरी बंधूंनो, तर 20 ते 25% आले अद्रक फक्त आपल्याकडे शिल्लक आहेत बाजारामध्ये जाण्यासाठी, सौदे होण्यासाठी. आणि आता जानेवारी संपत आहे. आता जानेवारी संपत आहे म्हटल्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 4 महिन्यात काय कुठून बाहेरून थोडी, बाहेरच्या देशातून थोडी येणार आहे. मी तुम्हाला सांगण्याचा तेच प्रयत्न करतोय शेतकरी बंधूंनो, की थोडंसं आपणच थोडासा विचार करा, ह्या गोष्टींचं थोडं हे ठेवा. ज्यांच्याकडून होल्ड करणं झालं त्यांनी होल्ड करा. ज्यांना मार्केटमध्ये द्यायचे ते मार्केटमध्ये, म्हणजे त्यांना सौदे द्यायचे ते देऊ शकतात. कारण 4900-4800 हा भाव सुद्धा काही कमी नसतो. कंदवर्गीय पिकामध्ये 4800-4900 हा भाव खूप झाला, खूप समाधानकारक भाव आहे. हा पण काही बाजार भाव कमी नाही, खूप भाव आहे व्यवस्थित. तसेच शेतकरी बंधूंनो, जर कारण अजून आपण मी तेच बोललो की ठीक आहे, तर आपण एक आपल्या जे शेतकऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे आणि जे काही आपल्या शेतकऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे आपण ते सौदे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. आता हे सौदे मी शेतकऱ्यांना तेच बोलत असतो की सौदे देताना खरे सौदे देत चला. कारण काय की ऍक्च्युअल बाजारभाव आपल्याला कळत असतो. वाढीव बाजारभाव शेतकऱ्यांनी सुद्धा कमेंटमध्ये टाकू नये. शेतकऱ्यांनी जे शेतकरी कमेंटमध्ये टाकतात तर ते एक खरे सौदे टाकणं गरजेचं असतं, कारण त्यांना ऍक्च्युअल बाजारभाव आपल्याला कळत असतो. तर आपण एक विचार केला तर 4600 ते 4700 मध्यम माल जो चालू आहे, मध्यम मीडियम जो ऍव्हरेज माल आहे, 4600 पासून 4700 रुपयापर्यंत सध्या सौदे होते. त्याच्यानंतर जो सुपर माल आहे, सुपर व्हीआयपी क्वालिटीचा माल आहे, तर तो एक 4800 ते 4900 इथपर्यंत सुपर क्वालिटीचे मालाचे सौदे सध्या चालू झालेले आहेत.
त्याच्यानंतर एक 20 रुपयापासून ते 23 रुपयापर्यंत डागी मालाचे भाव हे चालू आहे. आणि 20 ते 23 रुपये हा भाव कमी नाही. आपण बघितले डागी मालाचा भाव हा कुठं होता, 1000 ते 1200 वर होता. आता तो भाव कुठं आलाय, 1-2 पासून 2300 पर्यंत. इथं पण आपल्याला समाधानकारक रेट भेटलेले आहेत. असं काही नाराज होऊन जाण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं, घाबरून जाण्याचं काही कारण नाही शेतकरी बंधूंनो. तर आपल्याकडे सिल्लोड मधून आहे सपकाळ भाऊ आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या आजूबाजूचे जे सौदे झालेले आहेत ते 4700 ते 4800 या दरम्यान या 2-3 दिवसात ते सौदे झालेले आहेत. काल परवा आज जे सौदे होत आहेत म्हणे, ते सौदे जे होत आहेत ते 4700 ते 4800 सिल्लोड मधून सपकाळ भाऊ आणतात. त्यानंतर राजू भाऊ गायकवाड आहे जानेफळ भोकरदन मधून, त्यांचे सुद्धा 4700 रुपयानं सौदे झालेले आहेत. त्याच्यानंतर शेख फारुक आहेत काळेगाव मधून, तालुका जाफराबाद, त्यांचा 2 दिवस अगोदर सौदा झाला होता. त्यांची आली अद्रक सध्या काढणं चालू आहे. त्यांचा सौदा हा झाला होता 5000 रुपयांनी. परत एकदा सांगतो, शेख फारुक राहणार काळेगाव तालुका जाफराबाद, त्यांचा सौदा झाला होता 5000 आणि 2 दिवस अगोदर, आणि त्यांची काढणी आज सध्या चालू आहे. त्याच्यानंतर सोमनाथ नागवे हे राजूरून, त्यांच्या एरियात जे सौदे चालू आहे त्यांचं म्हणणं आहे की 4700 पासून 4850 रुपये इथपर्यंत हे सौदे राजूर साइड मध्ये चालू आहे. हे कोण म्हणतात, सोमनाथ नागवे राजूर मधून. त्यानंतर भैरू महाजन आहेत. तर भैरू महाजनचं असं म्हणणं आहे की आमच्या एरियात जे झालेले सौदे ते 4800 ते 5000 म्हणजे 5000 पर्यंत दरम्यान आहे. त्यानंतर दिनेश मगर आहे. आता दिनेश मगर आहे, तर दिनेश मगर यांचं असं म्हणणं आहे की आमच्या एरियात जे सौदे होत आहेत म्हणे, जे आमच्या एरियात जे सौदे होत आहेत ते हे सरसगट 4500-4600 सौदे होत आहेत म्हणे. सरसगट सौदे जे 4500 ते 46 रुपयापर्यंत होताना दिसतात आपल्याला. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे बरेचसे शेतकरी बंधू आहेत की आपल्याला ते सपोर्ट करत असतात, आपल्या व्हिडिओ बनवायला ते प्रेरणा देत असतात आणि आपल्याला ते प्रोत्साहन देत असतात. त्यामध्ये भरत सोळंके साहेब, रोहित ब्लॉग, त्यानंतर गणेश काळुसे सर, नंतर योगेश भाऊ वनारसे, या भरपूर अशी नावं घ्यायला गेलो तर अजून अर्धा तास लागेल. अशा भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. बरेच शेतकरी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात, कारण ते प्रॅक्टिकली ते शेतात राहतात, ते राबतात. आद्रकेसाठी काय करावं लागतं काय नाही ह्या साऱ्या गोष्टी त्यांना माहित असतात. मी फक्त व्हिडिओ बनवण्याचं त्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर व्हिडिओ बनवण्याचं काम करतो. पण बरेच लोक पाठीमागे असे असतात की ते आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करत असतात, आणि त्यामध्ये विशेषतः शेतकरी बंधू हा खूप मोठं मार्गदर्शन करणं मला तरी करत असतो. आणि राहिला विषय व्यापारी बंधूंचा, व्यापारी बंधू सुद्धा खूप एकदम बढिया, काही काही व्यापारी तर मला इतके बढिया वाटले की म्हणजे त्यांना आपण असं व्यापारी म्हणून वाटतच नाही, ते इतकं महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन व्यापारी बंधू सुद्धा आता करू लागलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. आपण आता जे आपल्या 2-3 दिवसात जे झाले तर हे मी तुम्हाला सांगितले. मी परत एकदा सांगतोय शेतकरी बंधूंनो की आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण अशीच नवीन अपडेट आपण ही नेहमी देत राहणार आहोत. आणि आपल्या एरियातील झालेले सौदे कृपया करून शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या एरियात झालेले सौदे खरे जे खरे सौदे झाले, वाढीव सौदे सांगू नका, जे खरोखर ऍक्च्युअली झालेले सौदे, तो 5500 झाला, तो 5500 झाला तरी टाका, तो 4500 झाला तरी टाका. फक्त आपलं नाव गाव आणि आपल्या एरियातील झालेला सौदा हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, जेणेकरून हा शेतकरी फसला जात नाही आणि शेतकरी हा हुशार होतो, सतर्क होतो, आणि त्याला बऱ्याच ठिकाणचा हा अंदाज येत असतो मार्केट भाव काय चालू आहे. चला, धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान जय किसान.